मध्ये आपलं स्वागत। या बुलेटिनची सुरुवात आपण करतो एका महत्त्वाच्या बातमीने, ती म्हणजे यवतमाळमध्ये एक शेतकरी पीक कर्ज मागायला स्टेट बँकेत गेलेला होता आणि या स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना या शेतकऱ्याला डोक्यात कॉम्प्युटर घालून त्याला मारहाण केलेली आहे। यवतमाळमध्ये पीक कर्जासाठी पाटणबोरीच्या स्टेट बँक शाखेमध्ये गेलेल्या शेतकऱ्याला बँक व्यवस्थापकाकडून मारहाण करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचे पडसाद आता पाहायला मिळतात। तर शिवसैनिकांनी स्टेट बँकेच्या फलकाला काळं फासून संताप व्यक्त केलाय। यवतमाळच्या पाटणबोरीमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पीक कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बँक मॅनेजर परमेश्वर बारई यानं कॉम्प्युटरचा मॉनिटर डोक्यावर घालून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर येतोय। गजानन लक्ष्मण राजुलवार असं या शेतकऱ्याचं नाव असून हा शेतकरी पीक कर्जासाठी गेले कित्येक दिवस तो स्टेट बँक पाटणबोरी शाखेमध्ये चक्रा मारतो। कर्ज खात्याचं स्टेटमेंट आणि नव्यानं कर्जाची मागणी करण्यासाठी हा शेतकरी ब्रांच मॅनेजरकडे गेला होता। यावेळी पांढरकवडाचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार व्यवस्थापकांच्या कक्षात हजर होते। त्यामुळे गजाननने आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली आणि व्यवस्थापकाचा पारा चढला। व्यवस्थापक परमेश्वर बारई यानं गजाननला हकलवून लावण्याचाही प्रयत्न केला, तर कक्षातील कॉम्प्युटरचा मॉनिटर उचलून त्यांनी गजाननच्या डोक्यावर हाणला। यावेळी बचावासाठी हात वर केल्यानं गजाननच्या हाताला दुखापत तर झाली आहे। तर यावेळी गजाननला त्याच्या शेतकरी मित्रांनी तात्काळ पांढरकवडा रुग्णालयामध्ये उपचारासाठीही दाखल केलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून स्टेट बँकेचा शाखाधिकारी परमेश्वर बारई विरुद्ध गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे। काल मी तहसीलदार सरवर सर आणि बोनगिनवार सर यांच्यासोबत चर्चा करत असताना अचानकपणे तो उठला आणि कॉम्प्युटरनं डोक्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी हात समोर केल्यामुळे हाताला जखम झालेली आहे। कोणी मारलं तुम्हाला? परमेश्वर बारई। कोण आहे? व्यवस्थापिक आहे। म्हणजे गजानन राजुलवार यांनी जुन्या तक्रारी संदर्भात माझ्याशी वादावादी सुरू केली। एकेरी शब्दात बोलायला लागले आणि त्याच्यानंतर अश्लील शिवीगाळ केली। त्याच्यामुळे मी फक्त माझ्या कॉम्प्युटरला हात लावला, मारहाण केली नाही, कॉम्प्युटर सुद्धा उचलला नाही, बस एवढंच। पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मारहाण केली वगैरे? नाही सर, सगळं खोटं आहे। मी माझ्या खुर्चीवरच बसलेलो होतो, एकदमच अश्लील शिवीगाळ झाली, त्याच्यामुळे माझा हात कॉम्प्युटरपर्यंत गेला, बस एवढंच। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। आता आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत भास्कर मेहरे। भास्कर, काय सांगशील? अत्यंत निंदनीय हा प्रकार आहे। खरं तर हा जो व्यवस्थापक आहे ते हे सगळे आरोप फेटाळत आहेत, मात्र आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये की या शेतकऱ्याला लागलेला आहे, त्याच्या हाताला देखील जखम झालेली आहे आणि आता शेतकरी कुठेतरी फारच हैराण आहे। या सगळ्या गोष्टींमुळे त्याला पीक कर्ज मिळत नाहीये, त्यात अशा पद्धतीनं बँक व्यवस्थापकाकडूनच होणारी मारहाण। आत्ताच आपल्याला काय अपडेट मिळतंय? हा जो बँक व्यवस्थापक आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा तर दाखल झालाय, पण काही चौकशी त्याच्या विरुद्ध झालेली आहे किंवा काही कारवाई झाली आहे का? सुप्रिया, सध्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन व्हावं, त्यांना कर्ज देण्यात यावं यासाठी बँकेला निर्देश देण्यात आलेले आहे। मात्र बँका या निर्देशाकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत। शेतकऱ्यांच्या बँकामध्ये अक्षरशः कर्जासाठी लाईन लागलेली आहे। जो प्रकार घडलेला आहे पाटणबोरीच्या स्टेट बँकेमध्ये, हा गजानन राजुलवार नावाचा शेतकरी या ठिकाणी कर्जाच्या मागणीसाठी आला होता, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून न घेता बँकेचे जे मॅनेजर आहे यांनी त्याला अक्षरशः मारहाण केलेली आहे। या प्रकरणामध्ये गजानननी तक्रार दिली होती, त्यावरून तिथले व्यवस्थापकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पण आज व्यवस्थापकाने सुद्धा गजाननच्या विरोधात तक्रार दिली आहे, त्यामुळे दोघांवरही आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। सुप्रिया, दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न नेहमी राहत होता, त्यावेळेस प्रत्येक वेळेस शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत होती। मात्र सध्या स्थितीमध्ये शिवसेना सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना बरेचसे प्रश्न गोष्टी आडव्या येतात, मात्र तरी सुद्धा काही प्रमाणात ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी धावताना दिसतात। बरोबर भास्कर, आपण जसं पाहिलं की शिवसेनेनं या फलकाला काळं फासून त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीविषयी। आपण पाहतोय की शेतकरी हा पीक कर्ज मागायला गेलेला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये कॉम्प्युटर हाणण्याचा प्रयत्न झालेला आहे। मुळात पुढच्या बातमीकडे राजा उदार झाला।